आणखीन काढून तुम्हाला दाखवतो. पण महत्वाचा मुद्दा की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग 2014ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शेवफाफडेवाल्याची घ्यायची होती. तुम्हाला अजूनही असेल, नको आता त्याची वेळ झाली, आठवण करू नका, चहाचीच वेळ झाली. पण मला बोलवलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं 19 साली जी रांग बसली होती, नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते, त्याच्यात मला बसवलं होतं. आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का 14 साली बोलले असतील, लक्षात नाही आता, कि अब बाला साहब नहीं रहे, कुछ सलाह मशवरा करनी होती है तो मैं आप उद्धव जी से बात करता हूं. मग मी काय असाच होतो? मग तुमचा तो आता काय, मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराणेशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात, पण ते मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा, आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात. नाही तर मी काहीतरी बोलणार होतो, जाऊ द्या. पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा, वेळ आली तर बोलेन, पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं था, फिर आले कशाला होते? आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. पाठिंबा घ्यायला याला तुम्हाला लाज वाटली नाही. आणि आता तुम्हाला 2014 साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही, म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो, मी नाहीये, मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.